काँग्रेसचे शरद पवार यांच्यासमोर आलेले त्यांच्याशी सुद्धा आम्ही या विषयावर चर्चा करू। पण मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं आणि मुंबईच्या सगळ्या नेत्यांचं ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं असं आहे की मुंबई काँग्रेसचं जे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे ते आम्ही जे आहे ते स्वबळावर त्या ठिकाणी लढलं पाहिजे। कारण मागील काळामध्ये सुद्धा काँग्रेसने जे आहेत हे इलेक्शन लढलं होतं। तुम्ही 17चं बघा, त्या ठिकाणी इलेक्शन तुम्ही बघितलं तर त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे शेवटी हे इलेक्शन कार्यकर्त्याचं आहे आणि जर कार्यकर्त्यांची मनशा असेल की आपण हे जे इलेक्शन आहे ते स्वबळावर लढलं पाहिजे तर ती भूमिका आज मुंबई काँग्रेसच्या वतीने मी आमच्या प्रभारांसमोर त्या ठिकाणी ठेवण्याचं काम केलेलं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेत चाललेला भ्रष्टाचार, मुंबई महानगरपालिकेमध्ये चाललेलं मोठं कॉन्ट्रॅक्ट, त्या ठिकाणी जे काय म्हणतात त्याला, त्याच्या एक लॉबी तयार झालेली आहे जी लॉबी मंत्रालयातून चालते। दुर्दैवाने मुंबईकरांचा पैसा हा शून्य काम झाला असताना सुद्धा हजारो करोडच्या रुपयाच्या माध्यमातून जो आहे तो लोकांना देण्याचं एक मोठं फंडिंग चाललेलं आहे। या व्यतिरिक्त या माध्यमातून ते पक्षाला काही फंडिंग चाललेलं आहे ज्याच्यामुळे मुंबईकरांवर अन्याय होते। कारण तो मुंबईकरांच्या कष्टाचा घामाचा जो पैसा आहे तो त्या ठिकाणी जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून इतर कोणाला देण्याचं जे काम चालले ते सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं आम्ही या ठिकाणी उघड करण्याचं काम करणार आहोत। आणि असं आहे की आमची भूमिका एक मी मागे पण काळामध्ये भूमिका एक स्पष्ट मांडलेली आहे की आम्ही देशाचं संविधान मांडणारी मंडळी आहे, आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणारी मंडळी आहे। मुंबईच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मुंबईमध्ये सातत्याने विकासावर बोलणारी मंडळी आम्ही आहोत आणि मुंबईकरांचा त्रास आम्ही रोज बघत आहोत। आणि म्हणून एक अपेक्षा मी करत होते की सगळ्यांनी मुंबईने एकत्र येऊन बोलण्याची गरज आहे, कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे। पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जे मारहाण केली जाते किंवा एक कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्था जी आपल्या हातात घेतली जाते आणि भाषा जी वापरली जाते ती भाषा कदाचित आमच्या आमच्या संस्कृतीला ते धरणारी भाषा नाही। आणि म्हणून मला अपेक्षा की तुम्ही जे प्रश्न विचारला मला की XYZ मुळे तुम्ही त्या ठिकाणी गेलात का, ह्या संदर्भामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की आमची भूमिका नेहमी राहिलेली महाविकास आघाडीमध्ये की कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे। पण जो प्रोग्राम कॉमन मिनिमम असला पाहिजे तो सर्वांसाठी असला पाहिजे, संविधानाच्या धागातून असला पाहिजे। परंतु काही पक्ष त्यांच्यामुळे जे आहेत त्यांची जी भूमिका आहे सातत्याने ती मारहाणीची राहिलेली आहे, लोकांना त्या ठिकाणी त्रास देण्याची राहिली, या भूमिकेबरोबर काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही जाऊ शकत नाही। उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाचा काय निर्णय घ्यायचा त्यांनी पक्षाचा निर्णय घ्यावा। आम्हाला असं वाटतं की आमचं काही लोकांची ज्यांच्यावर ते आता बातचीत करतात त्यांच्याशी आमचं कितपत जमेल ह्याच्याबद्दल आमच्या मनात पूर्णपणे जे आहे ते आम्हाला माहिती की ते जमू शकत नाही। कारण आम्ही कोणा छोट्या टेकडीवाल्याला किंवा एखाद्या दुकानदाराला किंवा एखाद्या समोसेवाल्याला मारहाण करणं ही संस्कृती काँग्रेसमध्ये कधी खपली जाणार नाही। त्यामुळे माझं पूर्ण होऊ द्या ना। त्यामुळे मला असं वाटतं की जे अशा तऱ्हेने कारवाई करतात किंवा जे छोट्या मोठ्या बिझनेसच्या माणसांना बोलण्याचं त्यापेक्षा छोट्या माणसांवरती आपली ताकद आजवायचं काम करतात त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। त्यामुळे शिवसेनेने त्यांचा निर्णय घ्यावा, त्याला कोणावर जायचे। पण ॲज अ काँग्रेस पार्टी म्हणून आमचं साधा सिंपल म्हणणं आहे की देशाचं संविधान आणि ह्या मुंबईकर हे सगळे मुंबईमध्ये आलेली सगळी मंडळी आहेत, त्या मुंबईकरांनी सगळ्यांनी मुंबईच्या विकासामध्ये हातभार दिलेला आहे। त्यामुळे मला